आज तर अशा जागी जाऊन वर्कआउट केलं ना, जर वर्कआउट करताना सापडलो असतो ना, तर आजचा वर्कआउटच सगळा बाहेर निघला असता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळ झाली, योगेश भाऊ उठला, फ्रेश झाला, अभ्यासाला बसला. मस्तपैकी सकाळी अभ्यास केला आणि ग्राउंडला निघालो. आज आपला हिल वर्कआउट होता आणि हिल वर्कआउट अशा ठिकाणी होता, जिथं चालतो फक्त आपल्या इंडियन आर्मीचा राज. याच्या आधी असल्या कुठल्याच गोष्टीला रिस्क घेतली नाही. फक्त वर्कआउटच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेणं चालतं आपल्याला. मस्तपैकी मग गेल्या गेल्या तिथं वॉर्मअप केला. वॉर्मअप वगैरे झाला, की आपण आपल्या वर्कआउटला चालू केलं. आता ग्राउंडचा आकडा 50 पैकी 50 धरलाय, तर थोडी तरी रिस्क बनते ना मेरे भाई. सकाळी मस्तपैकी आपला मग 30 मिनिटं हिल वर्कआउट केला आणि इकडे आपल्या ग्राउंडवर येऊन स्ट्राईड मारायला चालू केले. आजचं हिल वर्कआउट तर एकदम खतरनाक झाला होता. म्हणलं आता स्ट्राईड पण एकदम नादखोळा मारायचा. मस्तपैकी 40 मीटरच्या 5-6 स्ट्राईड घेतल्या आणि वर्कआउट तिथं संपवला. लगेच इकडे बाकीच्या वर्कआउटला चालू केलं. कोर वर्कआउट झाला होता करून. म्हणलं आता गोळ्याची प्रॅक्टिस करावं. आजा डूब जाऊ तेरे आंखों के ओशन में, स्लो मोशन में. कशी हाईट, कशी भावांनो हाईट. नसताना गोळा गोळ्याला सुट्टी नाही. मस्तपैकी गोळा वगैरे टाकून घेतला आणि इकडे ट्रेचिंग करायला बसलो. ट्रेचिंग करून मस्तपैकी घरी आलो. घरी आल्यावर फ्रेश वगैरे झालो. थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून अंड्यावर जरा जास्तच जोर दिलाय. मस्तपैकी घरी आल्यावर आपले अंडे उकडले. डाएट पूर्ण केला आणि सरळ लायब्ररीतून आपला अभ्यासाला चालू केलं. मस्तपैकी दिवसभर अभ्यास पूर्ण केला. दिवसभर अभ्यास करून आता पोहोचलो होतो आपण स्पोर्टच्या दुकानात. दुकानात गेल्या गेल्या लगेच आपण भाऊला म्हणलं, "भाऊ असं काहीतरी दाखव, ज्यात मी हिरो दिसेल." भाऊनी लगेच म्हणला, "भाऊ तुमच्यासाठी काय पण." लगेच दाखवला हा चष्मा. भाऊला म्हणलं, "किती रुपये?" भाऊ म्हणला, "फक्त तुमच्यासाठी ₹1500." भावाला आपण एकच वाक्य बोललो. भावाला म्हणलं, "भावा एवढ्या स्वस्त वस्तू वापरायची आपल्याला सवय नाही. ये तेरे अमानत तेरे पासे रख." मस्तपैकी मग आपल्याला जेवढं खरेदी करायचं होतं तेवढे खरेदी केलं. आजच्या ब्लॉगला आपण इथं एंड करू. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करायचं विसरू नका.